कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर गावाने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठत राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे। वृक्षवेध फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून अवघ्या 12 वर्षांत 19,298 आशीर्वाद वृक्षांचे रोपण व यशस्वी संवर्धन करण्यात आले असून हा ग्रीन पॅटर्न आता संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे। 5 जुलै 2026 पर्यंत 16,973 आशीर्वाद वृक्षांचे रोपण व संवर्धन पूर्ण झाले होते। त्यानंतर 6, 7 आणि 8 जुलै या 3 दिवसात आणखी 2,325 नवीन वृक्षांची लागवड करण्यात आली। त्यामुळे एकूण वृक्षसंख्या 19,298 वर पोहोचली असून अंजनापूरने पर्यावरण संवर्धनात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। वृक्ष लागवड सप्ताहाच्या सांगता समारंभ प्रसंगी गुरुवारी अंजनापूर गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी नव्याने लागवड केलेल्या 2,325 आशीर्वाद वृक्षांच्या संवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली। तसेच वृक्षवेध फाउंडेशनच्या 12 वर्षांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमास तहसीलदार महेश सावंत, गटविकास अधिकारी स्वप्नील वाळुंज, जयंत गडाख, भरतभाई बडियाद्रा, शुभोद चितळे, बाबासाहेब गव्हाणे यांच्यासह ग्रामस्थ आणि वृक्षसेवक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक संदीप गाडे होते। यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत म्हणाले, वृक्षवेध फाउंडेशनच्या निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अंजनापूरला नवी ओळख मिळाली आहे। गेल्या 12 वर्षांत गावाने वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा आदर्श उभा केला असून हा उपक्रम संपूर्ण तालुक्यासह राज्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे। यावेळी त्यांनी अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए और कारवा बनता गया या प्रसिद्ध ओळींचा उल्लेख करत 2015 मध्ये सुरू झालेली ही छोटी चळवळ आज हजारो वृक्षांपर्यंत पोहोचल्याचे सांगत या कार्याचे विशेष कौतुक केले। गट विकास अधिकारी स्वप्नील वाळुंज म्हणाले, जलसंधारणासाठी जसा राळेगण सिद्धी पॅटर्न प्रसिद्ध आहे तसाच वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी अंजनापूर पॅटर्न राज्यभर आदर्श ठरेल। रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली दाट हिरवाई, वृक्षांची सावली आणि गावात प्रवेश करताच जाणवणारे आल्हाददायक वातावरण हे अंजनापूरच्या हरित समृद्धीचे जिवंत उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले। विशेष म्हणजे या वृक्ष लागवड मोहिमेत वृक्षवेध फाउंडेशनच्या सदस्यांसह गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी होतात। यंदा अवघ्या 3 दिवसात सुमारे 2,500 वृक्षांची लागवड करून गावाने विक्रम केला असून लागवड केलेल्या वृक्षांचे जवळपास 100% संवर्धन करण्यात वृक्षवेध फाउंडेशनला यश मिळाले आहे। एक गाव एक संकल्प आणि हजारो हिरवी स्वप्ने अशी ओळख निर्माण करत अंजनापूरचा हरित प्रवास आता राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे। वृक्षवेध फाउंडेशनच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा प्रवास समाजाला आणि पुढच्या पिढीला एक नवी दिशा देणारा ठरतोय। आपल्या प्रयत्नातून गावांचा पालट होतोय, परिसराचा पालट होतोय, समाजाचा पालट होतोय, पुढच्या पिढ्यांना दिशा भेटते, एक आनंदाची गोष्ट आहे। मित्रांनो, झाडांचं महत्व आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही हे करून दाखवलंय। आणि या लोकांच्या जेव्हा सिल्वासापासून किंवा बाहेरच्या गावातनं, मुंबईपासून, सगळीकडनं, नाशिक पासून सगळे गावातले तरुण मंडळी ज्यांच्या की या गावाशी नाळ जुळलेली, आपण एक मराठी भाषेत शब्द आहे, प्रॉपर शब्द की नाळ जुळलेली राहणे, ती नाळ ज्यांची या गावाशी जुळलेली ते सगळे या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये येतात। यातच त्यांच्या कामाचं मोठेपण आहेच, परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की गावातला एखादा तरुण मोठा झाला किंवा बाहेर गेला तर तो बाहेरच जात राहतो। आपण गावासोबत नाव जिवंत ठेवलेली आहे, ही एक आनंदाची बाब आहे। आणि मागच्या आता 1 वर्षाचा कार्यक्रम असता किंवा 2 वर्षाचा कार्यक्रम असता तर वेगळी गोष्ट होती, परंतु 2012 पासून, किती 15 पासून, म्हणजे जवळपास 12 वर्षापासून आपण सतत ह्या कार्यक्रमात आहात। याचं वेगळं श्रेय आहे। आणखी एक शेर आहे त्याच्यासाठी की नजर में उतरना कमाल है, नफज में बिखरना कमाल है, एक नंबर आना कमाल नहीं, एक नंबर पे बरकरार रहना कमाल है। तसं आपण 12 वर्ष तुम्ही सातत्य ठेवलंय वृक्ष लागवडीमध्ये, 1 नंबर तालुक्यात आहात। आणि हे सांगून किंवा शिकून होत नाही, त्याला काहीतरी अंगच लागतं, आणि अंगचा लागतं हे अनुवंशिक आपल्या पूर्वापार पिढ्यांपासून येत राहत। भाई साहब, आपको मराठी में थोड़ा बहुत समझ? अच्छा, ओके। तर ते आपल्या अंगवळणी असावं लागतं। आणि हे साधू संतांच्या याच्यात एक हे आहे, महाराज तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मला फार काही येत नाही परंतु तो आहे, पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझ्या, पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी जागृती सुसपली पांडुरंग।
म्हणजे एखादी गोष्ट अंगवळणी पडली तर त्याला वेगळं शिकवायची गरज नाही. जीवनात पण पाहतो, जोपर्यंत बाळ आवाज देत नाही किंवा रडत नाही तोपर्यंत आईला पाहणं येत नाही. ज्या पद्धतीने एखाद्या घरट्यामध्ये चिमणीचे पिल्ले असत नाहीत, चिवचिव करत नाहीत तोपर्यंत चिमणी तिथं आणून चारा टाकत नाही त्यांना, किंवा नुसतंच घरटंय आणि चिमणी आणून चारा टाकली असं कधी पाहायला भेटतं का आपल्याला? तसं झाडांचं हे मायक्रो क्लायमेट तयार होतं आणि त्या मायक्रो क्लायमेटमुळं पाणी मागितलं जातं आणि ते पाणी निसर्गातून त्या झाडांना मिळायचं प्रमाण वाढतं. म्हणून जिथं जिथं झाडी आहे तिथे तिथं पाण्याचं किंवा पावसाचं प्रमाण हे वाढलेलं असतं. म्हणजे झाड रस्त्याच्या दोन्ही तुतर्फा जेव्हा झाड लागवड पाहिली, खूप मोठे सावली पाहिली, वृक्ष लागवड पाहिली अंधारात, तेव्हाच कळलं की इथून अंजनापूर चालू झाले. एवढं सारं काय कमावलं आपल्या गावाने, ग्रामस्थांनी, वृक्षवेध फाउंडेशननी. तर पहिल्या भेटीतच समजलं सर ही आपली श्रीमंती आहे. तर या सर्व वृक्ष लागवडीबद्दल आणि रोपण संवर्धन या सर्व गोष्टीच आपण केलं त्याबद्दल प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री साहेब, वन मंत्री महोदय या सर्वांच्या प्रेरणेने, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मान्य आपले कृषी विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती मार्फत असेल, काही वृक्ष लागवडी संदर्भात, मनरेगा संदर्भात जी मदत लागेल ती अंजनापूर ग्रामस्थ वृक्षवेध फाउंडेशन यासाठी कधी आपण या ठिकाणी करण्यास हजर आहोत. तर त्याचप्रमाणे हा आपण शिक्षणाच्या बाबतीत लातूर पॅटर्न पाहिलाय, जलसंधारणाबाबत राळेगण सिटी पॅटर्न पाहिलाय, तर तसाच आपला अंजनापूर पॅटर्न नक्कीच वृक्ष लागवडी संदर्भात महाराष्ट्रात गाजल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी आमची सर्व्हिस होईल, ज्या ज्या ठिकाणी आम्ही गट विकास अधिकारी, डेप्युटी सीओ म्हणून कार्य करू, तिथे सर्व ठिकाणी आपला अंजनापूर पॅटर्न राबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्व उपस्थित ग्रामस्थ, आपतेष्ट, पंचकृषी ग्रामस्थ आणि सन्माननीय व्यासपीठ या सर्वांच्या वतीनं वृक्षवेध फाउंडेशनचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. 2013 पासून आपण झाडे लावण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण 2026 पर्यंत पोहोचलो. खरं तर झाडांची जी संख्या सांगितली, आज रोजी आपण 19,064 वृक्ष लावून पूर्ण केलेले आहेत. गोष्ट अशी होती की 12 वर्ष वृक्षवेध फाउंडेशन हे अंजनापूरचंच नाव आहे, परंतु त्या प्लॅटफॉर्म खाली कुठल्या प्लॅटफॉर्म आपल्या सोसायटीने, ग्रामपंचायतने कुठल्या प्लॅटफॉर्म खाली आपण काम करायचं, म्हणून आपण जे पैसे डोनेशन घेतो त्यासाठी सरकारी नियमानुसार तुम्हाला संस्था असणं गरजेचं आहे, अकाउंट असणं गरजेचं आहे, म्हणून आपण वृक्षवेध फाउंडेशन असं नाव ठेवलं. त्या वृक्षवेध फाउंडेशनला कोणी अध्यक्ष नाही, सदस्य नाही, सगळेच अंजनापूर रहिवासी असेल, सगळे डोनर्स असतील, ते सगळे त्याचे एक परिवार आहेत. आपण वृक्षवेध परिवार असं म्हणतो. आता 12 वर्ष झाले आहेत. मला असं म्हणायचं आहे की हे जे सब्जेक्ट आम्ही यावर्षी कुणालाच पद्मश्री या पद्मभूषण गडाख मामांनी खूप मोठमोठे नावं सुचवले होते, परंतु मी असं म्हटलो की जे लोक एखाद्या क्षेत्रामध्ये 12 वर्ष काम करतात ते लोक ऑलरेडी मास्टर झालेले असतात, त्यांना खूप अनुभव आलेला असतो. मी 12 वर्षापासून या झाडांच्या कामामध्ये आहे, माझ्याकडे प्रचंड अनुभव आणि किती फेल्युअर्स आहे, इथे काय प्रॉब्लेम्स येतात ग्रामीण भागामध्ये. मी 19 वर्ष अंजनापूरमध्ये राहिलो की 2015 पासून जे मुलं, जे माणसं ज्यांनी या कार्याला उभं केलंय, ज्यांनी खूप अखंड अपमान सहन केला, शिव्या सहन घेतल्या, रात्रीचा दिवस केला, त्यांना काय एक गुलाबाचं फुल पण मिळालं नाही, त्यांना पैशाची तर वेगळीच मतलब विचार पण नाही करू शकत. प्रत्येक माणूस काहीतरी मिळावा म्हणून प्रयत्न करत असतो, परंतु अशी मुलं भेटली इथे की त्यांची तारीफ आपण शब्दात बिलकुल करू शकत नाही.